यामुळे माझी चूक माझ्या लक्षात आलेली आहे. पण हे कलियुग आहे. या कलियुगाचा युगपुरुष मी आहे. हे प्रत्येकाला लक्षात ठेवायला हवंय. याच्यासाठी देवकार्यात सहाय्य केलेलं आहे. ते कोणत्या धर्म या साऱ्या धर्माकडे वळलेले आहे. वासना विचार निर्माण करून माणसाच्या अंतराने वासना निर्माण केली. या वासनेच्या आणि तो गेला तो संपलेला आहे. हे राजाच्या रूपानं प्रत्येकाला पटवून गेलेलं आहे. माया विचार निर्माण करून माया निर्माण केली. या मायेच्या आणि वासनेच्या आई या कलियुगात जो नाही तो जास्त दिवस टिकणार नाहीये. तो संपणार आहे. हे जरा कलियुगात पटवून गेल्याकरता हे मी केले. माझी चूक माझ्या लक्षात आली पण मी ते केलंय. आता सर्वांना मी सांगतोय हे कलियुग आहे. या कलियुगात जरी अधिकार माझा असला असेल सत्ता माझी असली असेल तरी सुद्धा प्रत्येकानं भक्ती करा. भक्तीच्या योग्य करून देवाला आत्मसात करा. पण ही तो भक्ती करत असताना निस्वार्थी भावनेनं करा. स्वार्थी भावनेनं कुणी भक्ती करू नका. दान धर्म करा पण हा दान धर्म करतेवेळी सुद्धा स्वार्थी भावनेनं निस्वार्थी करा. निस्वार्थानं करा. आणि अशा तऱ्हेनं जो वागला त्याच्या मार्गात किंवा तिच्या घरात नाही हा कली केव्हाही जाणार नाहीये. आणि तो अशा तऱ्हेनं वागणार नाही त्याला कलिदेव केव्हाही सोडणार नाही. पण हे कलिदेव या अफाट पसरलेल्या विश्वाच्या ठिकाणी देव आणि भक्त नाता भाव्यावाद राहिला. अरे ती तो भक्ती अरे हृदयाच्या शाखामुळे देव सारे दगडाचे झाले. पण केवळ या प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात वावरणारी भीती ती भीती तुला मस्त करण्यासाठी आणि या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्ती महाकाय विश्वास सध्या ठेवण्यासाठी सत्यम शिवम सुंदर म्हणले ब्रह्मा विष्णू लय देवता एकत्रित होऊन दत्त रूपाला निरंजनासाठी तत्पर झाला. एवढंच नव्हे तर श्रीपाद श्रीवल्लभ एवढंच नव्हे तर नरसिंह सरस्वती आणि हे स्वामी समर्थ अशा प्रकारे विश्वाच्या ठिकाणी भक्तीचा प्रसार करण्यासाठी तत्पर होती. आणि हे भक्ती देश हे भक्ती तत्व अखंड ठेवण्यासाठी तत्पर होती. त्याला